हॅलो, आज आम्ही आलोय फिश मार्केटला आणि आम्ही भोपाळला राहतो आणि इकडे तसे मासे एवढे चांगले मिळत नाहीत आणि सगळेच व्हरायटी नसते. आज सुरमई होती, प्रॉन्स होती आणि त्याच्यानंतर राणी मासा आणि बांगडा असे होते. मी त्याच्यातली सुरमई आणि बांगडा हे 2 प्रकारचे मासे आणलेत. कारण एकच दिवस होता त्याच्यामुळे मी 2च प्रकारचे मासे आणले. इकडे मी सुरमई आत्ता बनवते आणि कोळंबी मी छान मीठ आणि हळद लावून मी नेक्स्ट डे बनवणार आहे. सो मी इकडे सुरमई स्वच्छ धुवून घेतले, त्याला तिखट, मीठ, हळद, थोडीशी आलं लसूणची पेस्ट लावली आहे आणि कोथिंबीर, मिरची. त्याच्यानंतर मी कोकम घेतलेला आहे भिजवून आणि मस्त लावून ठेवते आणि थोडं अर्धा तास वगैरे त्याला छान मॅरिनेट करून घेते, जेणेकरून सुरमईमध्ये चांगली मसाल्यांची चव उतरेल. आणि हे बघा छान मॅरिनेट करून झालंय आणि आता मी फ्राय करून घेते. परत 2 प्रकारचे फ्राय करणार आहे, म्हणजेच आपलं रवा फ्राय आणि मसाला फ्राय. कारण माझ्या सासऱ्यांना मसाला फ्राय आवडते आणि आम्हाला तिघांना रवा फ्राय आवडते, त्याच्यामुळे मी दोन्ही प्रकारचे फ्राय करणार आहे. हे बघा इकडे जे बाकीचे होते ते फ्राय केलेत आणि जे एक्स्ट्राचे होते ते मी रात्रीसाठी ठेवलेले आहेत. सो मस्त इकडे मी फ्राय करून घेते मासे. आणि सुरमई किंवा कोणतेही मासे म्हणा, जास्त वेळ फ्राय करायला लागत नाही, अगदी 10 मिनिटात वगैरे होऊन जातं. मस्त मी दोन्ही साईडने छान फ्राय करून घेते, कारण मासे थोडेसे कुरकुरीतच चांगले वाटतात. आणि हे बघा मस्त फ्राय झालेले आहेत आणि इकडे मी जेवायला वाढले. चपाती आहे, सुरमई फ्राय आहे आणि सुरमईचा रस्सा पण आहे. या तुम्ही पण जेवायला. थँक्यू सो मच.